स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। बिहार येथील बोधगया येथील महाबोधी विहाराचा ताबा बौद्ध धम्माच्या अनुयायांकडे द्या, प्रधानमंत्र्यांना धुळे जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत निवेदन। बिहार राज्यातील बोधगया येथे जगातील बौद्धांचे श्रद्धास्थान असलेले महाबोधी बुद्ध विहार, या बौद्ध विहाराच्या ट्रस्टमध्ये सन 1949च्या कायद्यानुसार 4 प्रतिनिधी हे हिंदू धर्माचे व 4 प्रतिनिधी हे बौद्ध धर्माचे व ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून गया येथील जिल्हाधिकारी यांची नेमणूक केली जाते। त्यात बरेचसे जिल्हाधिकारी हे हिंदू धर्माचेच असतात, त्यामुळे त्या ठिकाणी सर्व निर्णय हे हिंदू धर्माच्या माध्यमातून घेण्यात येतात। तसेच त्या ट्रस्टवर हिंदू धर्माच्या लोकांनीच कब्जा केलेला आहे, त्यामुळे ट्रस्टमधून हिंदू धर्माचे प्रतिनिधी व जिल्हाधिकारी गया यांना वगळून संपूर्ण बौद्ध विहाराचा कारभार हा बौद्ध धम्माच्या अनुयायांकडे देण्यात यावा अशी मागणी धुळे जिल्हा भारतीय बौद्ध महासभेने केलेली असून धुळे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देशाचे प्रधानमंत्री यांना निवेदनही देण्यात आले। यावेळी निवेदन देण्यासाठी बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयात इथे उपस्थित होते। भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्य संरक्षण विभाग प्रमुख आज या ठिकाणी धुळे जिल्ह्यातून सर्व धार्मिक संघटना, सामाजिक संघटना, बौद्ध समाजाच्या जेवढ्या संघटना आहेत त्या संघटनातील सर्व अधिकारी, पदाधिकारी, त्याचप्रमाणे सर्व धम्म उपासक, उपासिका या ठिकाणी आज महाबोधी विहार गया येथे जे आंदोलन चालू आहे, महाबोधी गया येथील महाविहारावरती जे बौद्ध विहार संपूर्ण जगातील भारतातील बुद्धांचं श्रद्धास्थान आहे, अशा त्या गया येथे त्या ठिकाणी 4 पदाधिकारी हिंदू धर्माचे असतात, 4 पदाधिकारी बौद्ध धर्माचे असतात व एक तिथला अध्यक्ष जो असतात ते कलेक्टर असतो आणि ते अध्यक्ष देखील हिंदू धर्माचे असतात। अशा प्रकारे हिंदू धर्माच्या पुरोहितांनी आमच्या महाबोधी विहारावरती कब्जा करून ठेवलेला आहे, तरी ते विहार या पुरोहितांच्या ताब्यातून मुक्त व्हावे यासाठी आज आम्ही या ठिकाणी धुळे जिल्ह्यातून सर्व बौद्ध धम्माचे उपासक, उपासिका व सर्व लहान मोठ्या संघटनांचे पदाधिकारी एकत्र येऊन आम्ही आज या ठिकाणी हे मान्य जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देणार आहोत आणि हे आमचं निवेदन मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी भारताचे माननीय राष्ट्रपती यांना व भारताचे माननीय पंतप्रधान यांच्याकडे पाठवायचे, यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आज जमलेलो आहोत।